पुण्यात पुढच्या बातमीकडे लातूरच्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवलेली होती आणि या प्रकरणामध्ये एक अपडेट समोर येते। भाजप किसान मोर्चाने आता प्रदेश कार्यकारिणी ही लातूरात दाखल झालेली आहे। तळेगावातील शेतकऱ्यांना या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात मदतीचं आश्वासन देण्यात आलंय। भाजप शेतकऱ्यांना कायदेशीर मदत सुद्धा करणार आहे। अहमदपूर तालुक्यातील तळेगावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं नोटीस बजावलेली होती। यामध्ये 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला। औसा तालुक्यातील बुधोड गावातील 25 शेतकऱ्यांना या नोटिसा पाठवण्यात आल्या। दरम्यान या सगळ्या संदर्भात तळेगावातील ज्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलाय त्याच भागातून या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। पाहूयात। नमस्कार, मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत एनडीटीव्ही मराठी। मी सध्या अहमदपूर तालुक्यातल्या तळेगाव इथल्या शेतकऱ्यांना ज्या नोटीस आल्या त्या शेतामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं या शेतावरती जे आहे आता वक्फ बोर्डाच्या ट्रिब्युनल कडून जो आहे तो दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता शेतकरी जे आहेत ते धास्तावले आहेत। त्याचबरोबर बुधोडा येथील सुद्धा 25 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या ट्रिब्युनल कडून ज्या नोटीस आल्या त्यामुळे ते सुद्धा शेतकरी भयभीत आहेत आणि जर पाहिलं तर शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण वडिलोपार्जित ज्या जमिनी आहेत त्या जमिनीवरती आता दावा केल्यामुळे शेतकरी मात्र हैराण झालेला आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काही महिला पण आहेत, पुरुष पण आहेत। काय सांगाल, तुमच्या जमिनीवरती आता वक्फ बोर्डानं दावा केलाय? आमची शेती वाडवडिलापासून शेती आहे आमची आणि त्यांनी आमच्यावर नोटीस पाठवली असं। आता आम्ही कसं करावं? आता आम्ही शेतकरी, आता आमचे लेकरं ते लग्नाला आले तर आणि त्यांनी आम्ही खरेदी केली आमची। पहिल्यापासून त्यांनी आम्हाला सोडून गेलं तर आम्ही खरेदी केला आम्ही शेती आणि आता त्यांनी म्हणत आम्हाला शेत द्या। कसं जमते? आता आम्ही कसं जगा सांगा तुम्ही? काय सांगशील दीदी? आता वक्फ बोर्डाच्या नोटीस आल्या, शेतीवरती दावा करण्यात आलाय, काय वाटतंय? आम्ही शेत परत देऊ शकत नाही कारण आम्हाला शेताशिवाय बाकी काही खायला मिळणार नाही, त्यामुळे आम्ही शेत परत देणार नाही। काकू, किती एकर शेती आहे तुम्हाला आता दावा करण्यात आलाय वक्फ बोर्डाकडून? आम्हाला 10 एकर शेती आहे आणि त्यामध्ये आमचं 10-11 माणसाचं कुटुंब आहे आणि इतकी दिवस झाला आम्ही काय भिणारे नाही, आम्ही काय डरणारे नाही, कारण ते आमचं हक्काचं पैसे देऊन जमिनी आम्ही घेतलेल्या आहेत आणि आम्हाला ते भ्यायचं काही कारणच नाही। जर पाहिलं तर अजून पुरुष सुद्धा आहेत या ठिकाणी। काय सांगाल, तुमची किती एकर शेती आहे? माझी शेती 1 हेक्टर आहे सर। शासनानं जर आम्हाला न्याय नाही दिला तर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही। जर शासनानं आम्हाला एवढीच शासनाकडे अपेक्षा आहे की आम्हाला न्याय द्यावा शासनानं। तुमचं काय नाव आहे? किती एकर तुम्हाला शेती आहे? माझं नाव नागेश जयपाल दापके, राहणार तळेगाव। माझ्याकडे 5 एकर शेती आहे। हे ओरिजिनल ज्यावेळेस बिदर जिल्हा होता त्यावेळेस आज आमच्या पंजोबांनी हे खरेदी खत केलेलं आहे। आता काय मागणी आहे तुमची सरकारकडे? सरकारकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय द्यावा। मी चंद्रकांत नारायण कानवटे, राहणार तळेगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। जे वक्फ बोर्डने जे आम्हाला नोटीस पाठवल्या ते नोटीसी घेऊन आम्ही वकिलाकडे गेलो। वकिलांनी बघून समजा आमची वकालत पत्र घेतल्यानंतर काही लोकांना आम्हाला असे रुपये 5 रुपये असे द्यायला वकालत पत्र नव्हते। आम्ही कोणतरी गोळा करून अशी ती वकालत पत्र दिल्यानंतर साहेब हे आमची जमीन वडिलोपार्जी आजा पंजा आणि वडिलापासूनच्या हे खरेदी खत आहेत। काही 7-12 आहेत जुन्या त्यांच्यापासूनच्या घेतलेल्या जमिनी आहेत, ते आता आमच्या नावावर आल्यात आणि आम्ही काय करावं सांगा? नाही जर आम्हाला शासन निर्णय देण्यात गेला तर आमचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे, आम्ही एकदम फाशीला जाणार आहोत। या आम्हाला शासनाने निर्णय द्यावा एवढी विनंती। एकूण जर पाहिलं तर या तळेगाव येथील जी शेतकरी आहेत या शेतकऱ्यांमध्ये आता एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सरकारनं यामध्ये काहीतरी भूमिका घेऊन ठोस तोडगा यावरती काढावा, नाहीतर या सर्व शेतकऱ्यांना सामुदायिक आत्महत्या करण्याची वेळ येईल असं शेतकऱ्यांमधून सांगण्यात येते। सुनील कांबळे, एनडीटीव्ही मराठी, लातूर। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या न्यायाधिकरणाकडून ज्या नोटीस आल्या त्यानंतर आता भाजप जे आहे यामध्ये या प्रकरणामध्ये अग्रेसर झालेला आहे। भाजपच्या किसानचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत किंवा ते त्यांच्या सचिव बॉडीवरचे महामंत्री जे आहेत ते सध्या तळेगाव या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेत। मला सांगा, तुम्ही इथल्या शेतकऱ्यांना भेटी दिलाय, काय आता तुमची भूमिका असणार? मुळात
आमच्या पक्षाचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि भाजप किसान मोर्चाचे आमचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे साहेब यांच्या सूचनेनुसार या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांचं म्हणणं जाणून घेतलं आणि असं लक्षात आलं की वक्फ बोर्ड हे कुठंतरी अति करत आहे, म्हणजे पाणी नाकाच्या वर गेलेलं आहे. एकूण जर पाहिलं तर भाजपच्या या किसान मोर्चाकडनं जे आहेत आता शेतकऱ्यांना ज्या कायदेशीर मदत आहे त्या मदत जी आहे ती केली जाणार आहे अशी जी माहिती सांगतात. माझ्यासोबत शेतकरी आहेत. काय सांगाल आता भाजपनं सुद्धा या प्रकरणामध्ये उडी घेतली, आता कशी भूमिका असणार आहे? मी चंद्रकांत नारायण कानवटे, तळेगाव, राहणार अहमदपूर जिल्हा लातूर. आम्हाला वक्फ बोर्डच्या नोटिशी आल्या. आम्ही नोटिशी आल्यानंतर आम्ही वकिलाकडे दाखल केली. दाखल केल्यानंतर त्यांनी वकालत घेतली. सर, माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. मी आज दापके सर पासून मी पैसे वकिलाला द्यायला घेतले. इतकी परिस्थिती बेकार आहे. मला एकूण जमीनच आहे 95 आर. 95 आर मधून जर वक्फ बोर्डाने माझी जमीन जर घेतली तर माझं कुटुंब उद्ध्वस्त होणार. आम्हाला फाशी घेतल्याशिवाय मार्गच नाही त्यातला. आणि ते माझ्या आजोबांनी घेतलेली जमीन आहे. माझी ही 4थी पिढी आहे आणि माझ्या आजोबांनी ती जमीन खरेदी केलेली आहे. आमच्याकडे खरेदी खत आहेत सगळं आहे. आणि ते आजोबांनी माझी जमीन घेते वेळेस लोकांची 15 वर्ष नोकरी करून जमीन घेतलेली आहे. आणि ते जर जात असेल तर आज आमचं उद्ध्वस्त जीवन होणार आहे. तरी या माध्यमातून आम्ही सांगतो की भाजपाने आमच्याकडे लक्ष द्यावं, आम्हाला मदत करावी. आणि काही जणांनी वकीलपत्र सुद्धा दाखल केलेली नाही कारण त्यांच्याकडे पैसा नाही. तर शासनाने आमच्यामध्ये लक्ष द्यावं आणि आम्हाला मदत करावी अशी भूमिका आहे आमची आणि मदत करावी. फडणवीस साहेबांनी लक्ष द्यावं. एकूण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये जे आहे आता भाजपनं सुद्धा उडी घेतलेली आहे आणि शेतकरी जे आहेत ते आता भयभीत झालेले आहेत. शेतकरी आता शासनानं यावरती काहीतरी तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त करतायत. सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर.